श्रीराम नान्यास्पृहा रघुपते हृदये स्मदीये सत्यं वदामि च भवान् श्रान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गव निर्भरां कामादिदोषरहितं कुरु मानुसं अतुलितबलधामं हेमशैलावदेयं धनुजवनकुशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरामामधीशं रघुपति प्रिय भक्तं जातजातं नमामि। देहापरितालवोनि प्रपंच मुमुक्षु जनालागी अध्यात्म चर्चा करोनी बहुलोक जे मेळवीती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ति। बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम 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 बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम। शास्त्रांमध्ये मोक्षाला 4 साधन सांगितलेले आहे। ते 4 पैकी काहीतरी एक आपण घट्ट धरायला पाहिजे। मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे सुटणे, मोकळे होणे। कशातून सुटणे? दुःखातून सुटणे। आत्यंतिक दुःख निवृत्ती ही मोक्ष। दुःखाचं लेश नसणे म्हणजे मोक्ष। सुख आणि दुःख हे दोन्ही रिलेटिव्ह टर्म्स आहेत। आपले कसे आहे, जिथे सुख आहे तिथे दुःख आहे। इतकेच नव्हे, दुःखच जास्त। महाराज नेहमी म्हणत, दुःखाच सुखाचे पांघरून घालून येत। आम्ही त्याला सुख म्हणून घेतो, ते दुःखच असत। एक कोणी धनगर होता, तो एका नदीच्या काठी सहज उभा होता। वरून एक दिसलं त्याला असं की एक कंबळ वाहत आहे, वाहत येत आहे। त्याचे पण कंबळ फाटलेले होते। त्याला वाटलं की कित्येक दिवसापासून माझी कंबळ फटून गेली, चांगलं झालं एक कंबळ आपल्याला मिळाले, ते दिसायला पण चांगलं आहे। म्हणून तो उडी मारून ते कंबळ पकडलं। ते कंबळ नव्हतं, अस्वल होत। अस्वल सुद्धा घाबरून येत होता, घाबरलेला होता खूप। त्याला काहीतरी आधार पाहिजे होता। त्याला वाटलं की बरं झालं एखादा आधार मिळाला। अस्वल त्या धनगरला घट्ट पकडलं आणि धनगर घाबरून अस्वलच्या हातून सुटेन असं झालं। असे आहे, आम्ही कंबळ म्हणून पकडलं, ते अस्वल होत। काय काय हे तुम्ही समजून घ्या। दुःखच आहे मूर्तिमंत। विवेकिनांतु सर्वं दुःखमेव न तो अविवेकिनां। जो विवेकी आहे ना, त्याला सगळे दुःखच आहे। दुःखातून सुटणे म्हणजे मोक्ष। आत्यंतिक दुःख, सुख पाहिजे आपल्याला, त्याच्याबद्दल सांगणार, पण त्याच्यामध्ये दुःखाचे लेश नसते। आपले कसे आहे, दुःख प्रचुर सुख आहे। सुख म्हणून आम्ही त्याच्याकडे म्हणजे ते स्वीकार करतो किंवा पकडतो।
अपेक्षा करतो, पण ते सगळे मुक्तिमंत दुःखच. कुठली वस्तू या जगातली, या जगातली अमुक एक वस्तू सुख रूप आहे असे शक्यच नाही. संसारे सुखस्य गंध मात्रमपि नास्ति. शंकराचार्य म्हणतात या प्रपंचामध्ये सुखाचा गंध सुद्धा नाही. मग आम्हाला सुख वाटते की? विवेकिनां तु सर्वं दुःखमेव न तु अविवेकिनां. जो विवेकी आहे त्याला सगळे दुःखच आहे, आणि जो अविवेकी आहे ना त्याला सुख वाटत. असे केले की सुख होईल, तसे केले की सुख होईल. काय नाही हो. या 2 मुलांचे लग्न केले आणि दोन मुलींचे लग्न केले आणि 2 मुलांना नोकरी लावून दिली की आपण सुखी झालो. काय तुमच्या हातात आहे? काय आमच्या हातात आहे? मुलांची नौकरी, मुलींचे लग्न. समय से पहले प्रारब्ध से अधिक किसी को कुछ नहीं मिलता है. जो अपने प्रारब्ध के साथ लड़ता है वो दुख भोगता है. जो अपने को प्रारब्ध के हवाले कर देता है वो आनंद भोगता है. जे घडेल ती तुझी इच्छा, जे घडेल ती तुझी इच्छा. असू दे. आत्यंतिक दुःख निवृत्ती ही मोक्ष. आपल्याला दुःखातून सुटणे हे अपेक्षित आहे, पण त्याला साधन काय, मार्ग काय, तेच आपल्याला विचार करायचा. म्हणून ते काय म्हणाले की मोक्षाला 4 साधन आहे. कुठले कुठले आहेत? यावत जीवम प्रणवम. आयुष्यभर प्रणवाची प्रणवोपासना करायला पाहिजे, पण ते संन्यासांना सांगितलेले. अथवा आवर्तयेत रौद्रियम याजुर्वेद्यम. यजुर्वेद मध्ये सांगितलेले रुद्राचे आवर्तन करायला पाहिजे. तेही सुद्धा ठराविक लोकांनाच आहे. जे ज्यांना त्याचा अधिकार आहे ते शिकतात कुठे? रुद्र कुठे शिकतात? ते रुद्र म्हणण्यामध्ये फार मोठी शक्ती आहे. मी अशी माणसं बघितलेली आहे. रुद्र म्हणा, गायत्री जप म्हणा. मी नेमावरला होतो मध्य प्रदेशमध्ये, नर्मदा काठी. निम्म्यावरच नेमावर झालेलं आहे. तिथे 3.5 वर्ष होतो. तिथे एक विश्वनाथ प्रकाश ब्रह्मचारीजी म्हणून होते, एक कृष्णानंद तीर्थ म्हणून होते. आता त्यांनी सांगितले फक्त सत्संगासाठी मी कॉलेज सोडून BSc मध्ये असताना 10,000 किलोमीटर प्रवास केले 12 वर्षांमध्ये, फक्त सत्संगासाठी, साधू संतांच्या सहवासात राहण्यासाठी. ते कृष्णानंद तीर्थ 127 वर्षाचे होते. त्यांच्यावरून मी 3-3.5 वर्ष राहिलो. एक दुसरे होते विश्वनाथ प्रकाश ब्रह्मचारी. मला आश्चर्य वाटेल, ते 9 वर्ष सूर्याला बघितलेलेच नाही. सकाळी 4 वाजता उठत असत आणि नर्मदेमध्ये अंघोळ करायचं. संध्यावंदन करून 5 वाजता लहानशी एक खोली, असे 5 फूट रुंद आणि 6-7 फूट लांब, एवढ्याशा खोलीमध्ये भिंतीकडे तोंड करून बसून गायत्री जप करायची संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. आणि 7 वाजता उठून 6 वाजता उठून ते अंघोळीला जायचं. 6-6:30 ला सूर्यास्त झाल्यावर मग अंघोळ करून यायचं, संध्या करायचं, थोडासा भात शिजवून खायचे आणि थोडेसे फिरून यायचं, परत झोपायचे. 11ला झोपले की 4ला उठले, परत स्नान करून येऊन जप कर. 9 वर्ष ते सूर्यालाच बघितले. बाकी काय वाचणे नाही, लिहिणे नाही, काय नाही, शाळा नाही. त्यातून त्यांचे जीवन कसे झाले ते हजारो लोक त्यांना म्हणजे त्यांच्या पुढे नतमस्तक. आम्हाला त्याचं महत्वच कळत नाही. असू दे.
आवर्तयेत रौद्रियम याजुर्वेद्यम. मी अशी अशी माणसं बघितली आहे, सकाळी 6 पासून संध्याकाळी 6 पर्यंत अखंड रुद्रावर्तन करणार. हेही आमच्याकडून होत नाही. आवर्तयेत रौद्रियम याजुर्वेद्यम वसतिमथवा वाराणस्याम विदध्यात्. काशीमध्ये जाऊन राहायला पाहिजे. काशीमध्ये जाऊन राहिल्याने सुद्धा फक्त तिथे जेवढे होतील तेवढे नाम घेऊन राहिले तर मोक्ष. पेयम पेयम श्रवण पुटके रामनामाभिरामं ध्येयं ध्येयं मनसि सततं तारकं ब्रह्मरूपं. जल्प्यं जल्प्यं प्रकृति विकृतौ प्राणिनां करणमूले वीथ्यां वीथ्यां अटति जटिला कोपी काशी निवासी. कोणीतरी काशी निवासी गली गली फिरतो आहे. काय करत फिरतो आहे? पेयम पेयम श्रवण पुटके रामनामाभिरामं. नामस्मरण ऐकत ऐकत फिरतो आहे. दिव्य भगवंताच्या नामाचे अमृतपान आपल्या पुटकाने म्हणजे कर्णाने कानाने ऐकत ऐकत. ध्येयं ध्येयं मनसि सततं तारकं ब्रह्मरूपं. परमात्म स्वरूपाचे चिंतन करीत करीत. जल्प्यं जल्प्यं प्रकृती विकृतौ प्राणिनां करणमूले. जेव्हा माणूस तिथे मरतो त्याच्या उजव्या कानामध्ये रामनामाचा तारक मंत्राचा उपदेश देत देत अर्थात काय करतो आहे? वीथ्याम वीथ्याम अटति जटिला कोपी काशी निवासी. कोण आहे तो काशी? साक्षात विष्णुनाथ आहे. तिथे मरणाऱ्यांच्या उजव्या कानामध्ये रामनामाचा उपदेश देऊन त्यांना मोक्षाला पाठवित असतो. एक दिवस रामकृष्ण परमहंस गंगेमध्ये नावेमध्ये बसून चालले होते. ते मणिकर्णिका घाटाकडे बघितल्यावर त्यांना एकदम समाधी लागली. असे उभे राहिले. त्यांच्याबरोबर असलेले त्यांना धरले पडतील. समाधी उतरल्यावर विचारले, तुम्हाला एकदम अशी समाधी का लागली? बघा बघा म्हणाले. साक्षात धुंडेराज गणपती आणि कालभैरव तिथे मेलेल्यांचे मुंड घेऊन आणि अन्नपूर्णा त्यांची चिज्जड ग्रंथी सोडवित आहे. आणि साक्षात विश्वनाथ त्यांच्या कानामध्ये रामनामाचा उपदेश देत देत त्यांना मोक्षाला पाठवत आहे. काशीमध्ये जाऊन राहायला पाहिजे. मोक्षापेक्षी होऊन राहायला पाहिजे. हे तिन्ही जर आपल्याला होत नसेल, हित्वा लज्जाम कलिमलकुल छेदना निरयेद्वा. लाज सोडून, संकोच सोडून, लज्जा सोडून कलिमलकुल छेदना निरयेद्वा विष्णु नामान्यनिशमथवा मुक्तिरेषा चतुर्धा. आपण म्हणजे लज्जा सोडून, संकोच सोडून, समाजाची मर्यादा सोडून आपले जे काय म्हणजे हे आहे म्हणजे आपली जी प्रतिष्ठा आहे ते सोडून मग काय केलं पाहिजे? बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम, 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 बोलो राजा राम
आपण जर हजारो वर्षापासून चालत आलेले हे मानवी जीवन जर बघितले तर आपल्या या मनुष्य जीवनामध्ये एक अविभाज्य घटक आहे. ते म्हणजे काय आहे? कर्म आहे. म्हणजे माणूस कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही, क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. माणूस कर्मशील प्राणी आहे. अरिस्टॉटल एका ठिकाणी सांगितलेले आहे, माणसाचे काही व्याख्या सांगितली, लक्षण सांगितली. मॅन इज ए वर्किंग एनिमल, मॅन इज ए टॉकिंग एनिमल, मॅन इज ए थिंकिंग एनिमल, मॅन इज ए सेंटिमेंटल एनिमल, मॅन इज ए पॉलिटिकल एनिमल, मॅन इज ए सोशियल एनिमल, मॅन इज ए व्हॅल्यू सीकिंग एनिमल. असे पुष्कळसे लक्षण आहे. प्राण्यांपेक्षा माणसाचे वैशिष्ट्य सांगितले. त्याच्यामध्ये ज्ञान इज ए वर्किंग एनिमल, काम केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. स्वस्थ बसा म्हणजे त्याला शिक्षा दिल्यासारखीच आहे. म्हणून नामस्मरण होत नाही आपल्याला. एकदा काय झालं की एक छत्रपती शिवाजी एक मोठा किल्ला बांधत होता. तर एक दिवस सहज वाटलं की आपले सद्गुरू समर्थ रामदास स्वामी गावोगाव हिंडून जप करा, नामस्मरण करा असे म्हणतात. त्यापेक्षा इथे 300 माणसं काम करताय, यांच्याकडून आपण एक तासभर जप करून घेतला, कितीतरी जप होऊन जातात. 15 लाख जप होतात रोज. म्हणजे 13 कोटी कितीतरी होऊन जाते असे त्याला विचार आला. आल्यावर तेवढ्यात समर्थ रामदास स्वामी तिकडे प्रगट झाले. जय जय रघुवीर समर्थ म्हणून आले. त्यालाही खूप बरं वाटलं. आपले सद्गुरू आले, त्यांना आपण आपले विचार सांगू म्हणून तो नमस्कार केला आणि समर्थच विचारले, काय शिवबा फार प्रसन्न दिसतोस, काहीतरी काय विशेष विचार सूचना काय? होय महाराज, मला एक विचार सुचलेला आहे, आपण सांगा म्हणते तर सांगतो म्हणा. बर सांग म्हणा की आपण किती गावोगावी हिंडून जप करा म्हणतात. म्हणजे कोणी भेटतच नाही जप करणारे, नामस्मरण करणारे. महाराज म्हणाले, एका समाजाच्या एका शतमानामध्ये एक जर मनापासून नामस्मरण करणारा भेटला तर त्या समाजाचं सौभाग्य समजा. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन अनंत सत्य सागरेस्मिन् लीनं परे ब्रह्मणि यस्य चेतः. कुलम पवित्रम, एखाद्या कुळामध्ये एखादा जर मनापासून जप करणारा जन्माला आला, कुलम पवित्रम, त्याचे कुळ पवित्र झाले. जननी कृतार्था, 9 महिने आपल्या पोटामध्ये धारण करून त्याला जन्म दिलेली आई कृतार्थ झाली. वसुंधरा पुण्यवतीच तेन, तो चाललेला फिरलेला वसुंधरा पुण्यवती असे म्हटले जाते. अनंत सच्चित सागरेस्मिन् लीनं परे ब्रह्मणि यस्य ते, ज्याचे मन त्या परमात्म्यामध्ये लीन झालेलं आहे, परमात्म्याच्या चिंतनामध्ये ज्याचे मन लीन झालेलं आहे, त्याचे कुळ पवित्र आहे. कबीरा, अर्थात तो कबीरदास म्हणतो की कबीरा सब जग निर्धना धनवंता नाही, हे सगळे जग दरिद्र आहेत म्हणाले. कोणी श्रीमंत नाही या जगामध्ये. अरे असे कसे? कबीरा सब जग निर्धना धनवंता नाही कोय. मग धनवंत म्हणजे कोण? धनवंता सो जानिये जाके राम नाम धन होय. ज्यांनी कोटी कोटी राम नाम संपादन केलेले आहे ते खरे धनवंत आहे, बाकी सगळे दरिद्र आहे. कल्याणानाम निधानम कलिमल मथनम पावनम पावनानाम पाथेयम यन्मुमुक्षो सपदि परपद प्राप्तये प्रस्थितस्य
विश्राम स्थानमेकं कविवद वचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवति भवतां भूतये राम नाम. भगवंताचे नाम असे नामस्मरण करणारे भेटणे म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. असं का? महाराजांना कोणीतरी विचारले नामस्मरण करणाऱ्या साधकांना येणाऱ्या अवस्था कोणकोणते? महाराज म्हणले पहिली अवस्था म्हणजे मी इथे करणारे असतील पण मी दुसऱ्या गावातले. महाराज म्हटले पहिली अवस्था म्हणजे नामस्मरणाला बसले की 2-4 माळ झाले की नाही झाले ते म्हणजे कंटाळ होणे, नको वाटणे, ही पहिली अवस्था आहे. बघा की माळ घेऊन हातात माळ घेऊन बसलो, 2-4 माळ झाली, आज पुढे उद्या नको वाटणे ही पहिली अवस्था आहे. छत्रपती शिवाजी ते सांगतोय. आणि नको ते विचार येणे ही दुसरी अवस्था आहे. इतके म्हणजे वाईट विचार येतात डोक्यामध्ये जपाला बसलो की आम्हाला वाटतं की आम्ही इतके वाईट आहोत का. महाराजांना विचारले, महाराज जपाला बसलो की इतके वाईट विचार येतात आणि ते म्हणजे त्याला म्हणजे कंटाळून आम्ही माळ गळ्यात घालून बाहेर जाऊन उभे राहिलो. इतके वाईट विचार येतात. महाराज म्हणाले की ठीक आहे, बाकी वेळी येतात का? बाकीच्या वेळी येतात का? स्वयंपाक करताना येतात का? नाही. ऑफिसमध्ये येतात का? नाही. जेवताना येतात का? नाही. म्हणजे गप्पा मारताना येतात का? नाही. टीव्ही बघताना येतात का? नाही. मोबाईल मध्ये बोलताना येतात का? तासनतास नाही. मग जपाच्या वेळीच काय यायला पाहिजे? पेपर वाचताना येत नाही, गप्पा मारताना येत नाही. पण महाराज म्हणाले त्या जपाला आणि विचारांना काहीतरी म्हणजे असे रिलेशन असेल ना, एकमेकांचा काहीतरी विरोध असेल. होय म्हणाले, नाम आत आलेले त्या विचारांना सहन होत नाही. ते म्हणाले की वाईट विचार येणे एका दृष्टीने चांगले म्हणाले, चांगल्याचे लक्षण आहे साधकांच्या जीवनामध्ये, साधनेमध्ये. ते एक माइलस्टोन आहे. पहिले माइलस्टोन काय? नको वाटणे हे पहिले माइलस्टोन, आणि नको ते विचार येणे दुसरे माइलस्टोन. आणि वाटेचे माइलस्टोन आपण 2 मैल आलो, हे काय वाईट आहे का? चांगलंच आहे ना. मग असे कसे चांगलं आहे? तर महाराज म्हणाले की समजा एखाद्या वेरूळ मध्ये साप आहे, त्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे. माझी मातृभाषा कन्नड आहे, मला ऐकून ऐकून मराठी येते. तर त्याला साप बाहेर काढायचा आहे. तुम्ही किती जरी समजा तिथे डबा वाजवला, काहीतरी हे वाजवला, ते बाहेर येईल का? नाही का? मग काय करायला पाहिजे? त्याच्यामध्ये गरम पाणी सोडायला पाहिजे किंवा काहीतरी म्हणजे धूर घालायला पाहिजे, नाही का? अगदी खात असलेले धूर घातला, ते सहन न होता भुस कसे पोळाले. हे जसे आहे आपल्या अंतःकरणामध्ये अनेक जन्मापासून अनेक विकार, वासना, विकल्प असे सगळे वाईट बसलेले आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आणि असे पुष्कळसे विकार आतमध्ये जन्मोजन्मापासून असते. आपण नामस्मरण हातात बाळ घेऊन जप सुरू केलं ना, त्यांना ते सहन होत. तेव्हा ते काय भुस्स सेवा देतात. ते नको ते विचार आहे. महाराज आणखीन उदाहरण आहे. महाराजांचे उदाहरण खूप आहे. ते महाराज म्हणाले समजा एक वाड्यासारखे घर आहे. समजा त्या माणसाला वाटलं की आपण हे काढून म्हणजे आपण फ्लॅट बांधायचं. तिथे 20-25 लोक किंवा 10-15 लोक भाड्याने राहतात. त्यांना नोटीस दिली की तुम्ही 2 महिन्यात तुम्ही सगळे घर मोकळे करा, सोडून द्या.
तर ते म्हणतात आम्ही 30-40 वर्ष झाले आम्ही इथे राहतो, आम्ही कशाला सोडू, आम्ही सोडणार नाही. मग ते येऊन भांडतात त्यांच्याशी, आम्ही काय सोडणार नाही, तुम्ही वाटेल ते करा, आम्ही सोडणार नाही. ते भांडणे म्हणजेच ते वाईट विचार आहे. समजा आम्ही ते कोर्ट कचेरी वगैरे केले, कोर्टात गेलो वगैरे, त्यांच्या विरुद्धही केले, मग सोडून जातात. ते आम्ही तुमचे घर सोडणार नाही म्हणून जे तसे आमच्या अंतःकरणामध्ये अनेक जन्मापासून अनेक विकार, वासना, विकल्प भाडेकरू होऊन राहिलेले आहेत. आम्ही नामस्मरण करणे म्हणजे त्यांना नोटीस दिल्यासारखे आहे, तुम्ही बाहेर पडा. तुम्ही म्हणतात आम्ही बाहेर पडणार नाही. हे नको ते विचार आहे. आणखीन एक उदाहरण सांगतो. समजा तुमच्या घरासमोर गटार आहे. ते काय असते की गटारमध्ये कसं असतं की घाण सगळे खाली बसलेलं, वरून अगदी स्वच्छ पाणी वाहत असल्यासारखे वाहत असतं. तुम्हाला वाटलं की आपण ते स्वच्छ करू, तुम्ही खराटे घेतला आणि त्याला असे हे करू लागला, तेव्हा म्हणजे घाण वास येते की नाही. घाण वास आले म्हणून सोडून दिला म्हणजे काय होतं, परत घाण खाली बसतं. मग तुम्ही नाक दाबून घेऊन असं नाक बंद करून तुम्ही ते स्वच्छ केला, ते निघून जाईल. म्हणून महाराज म्हणाले वाईट विचार येणे हे काय चूक, म्हणजे वाईट नाही आहे ते, वाटेल तसे कुठलेही विचार येऊ दे. मग काय केलं पाहिजे, तिकडे लक्ष द्यायचं नाही. आपले जे ठराविक जप आहे ते जप पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा, त्या वाईट विचाराकडे लक्ष द्यायचं नाही. इतकेच नव्हे, चांगले विचारांच्याकडे सुद्धा लक्ष देऊ नका. महाराज म्हणाले तुम्ही स्टेशनला चालला, 10 मिनिटाने तुमची गाडी आहे, घाईघाईने तुम्ही स्टेशनकडे चालला, तेव्हा समजा तुमचा एक मित्र आला आणि तो म्हणला किती दिवसाने भेट झाली, चला आपण चहा प्यायला जाऊ. जाता का? नको आता नको, मला गाडी चुकते, 10 मिनिटात गाडी आहे. चांगला माणूस भेटला तरी थांबत नाही. समजा वाईट माणूस, तुमचा शत्रू भेटला, तुम्हाला कित्येक दिवसापासून तुमचा द्वेष करणारा माणूस भेटला आणि तुम्हाला बघितल्यावर तो एकदम रागू, तुम्हाला वाटेल तसे शिव्या देऊ लागला, तर उत्तर देत थांबता का? म्हणजे तुमची गाडी चुकून जाईल. हे जसे आहे तसे आपण नामस्मरण करताना वाईट विचार आले तरी लक्ष द्यायचे, चांगले विचार आले तरी लक्ष द्यायचे. मग पुढे काय होईल, पुढची अवस्था आहे आवड निर्माण होणे. या अवस्थेतून आपण थोडं बाहेर आलो, वाईट विचार हे थांबले, मग पुढची अवस्था काय की आवड निर्माण होणे. इथून म्हणजे नामाच्या प्रांतामध्ये आमचा प्रवेश झाला, इथून परमार्थ सुरू झाला, साधन सुरू झालं. आवड निर्माण होणे म्हणजे कसे आहे, त्याचे लक्षण काय आहे. समजा आपण जप करत बसलो, स्वयंपाकघरातून बोलवले, या लवकर या जेवायला, ताटपाट मांडून ठेवलेले आहे, थांब अजून 1-2 माळा हे करून येतो, मग आवड आहे. आम्ही सारखे जाऊन झाले काय फोडणी गेली काय, आणि त्या बनतील की स्वस्थ बसा जप करा. ते सगळे झाल्यावर आम्ही बोलू तुम्हाला. आवड निर्माण होणे म्हणजे आणखीन करू असे वाटणे म्हणजे आवड निर्माण. या जन्मामध्ये आवड निर्माण झाली तरी पुष्कळ झाली. आणि याची पुढची अवस्था आहे व्यसन होणे. हे लक्षात ठेवून घ्या. भगवंताच्या नामाचे व्यसन व्हायला पाहिजे. व्यसने द्वे प्रोक्ते, विद्याध्ययनम व्यसनम अथवा हरिनाम सेवनम. ज्याला तुम्ही विद्या समजता ती विद्या नाही आहे. त्याच्याबद्दल सुद्धा सांगणार आहे. सध्याचे जे शिक्षण आहे ते विद्या नव्हे, कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. सा विद्या या मुक्त आहे, ती विद्या आहे जी आपल्या मोक्षाला साधन होईल. हे सगळे पोट भरणे विद्या आहे. या विद्येतून आपल्याला काहीही समाधान होणार नाही. ज्या विद्येतून समाधान होत नाही, महाराजांचे शब्द सांगतोय,
ज्या शिक्षणातून समाधान होत नाही ते शिक्षण आपल्या हिताचं नाही. समजा तुम्ही MBBS झाला, MD झाला, समाधान होते का? पुढे काय करायचं? दवाखाना काढायचं का? नोकरी करायची का? काय करायचं? म्हणजे या शिक्षणातून समाधान होणे हे शिक्षण म्हणजे आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मला कोणी विचारले, ओ जगामध्ये शिक्षणाला इतके महत्व का आलेलं आहे? केवढं महत्व आलेलं आहे शिक्षणाला? आम्ही बघतो आहोत की काय काय डोनेशन देतात, काय काय ऍडमिशन फी असते. आम्ही मुंबईला गेलो की गोरेगाव मध्ये राहतो आहे, तिथे डॉक्टर दफ्तरदार म्हणून आहे, त्यांच्या घरी बाजूला एक शाळा आहे, ओबेराय इंटरनॅशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. तर तिथे मोठी म्हणजे अगदी किमतीचे कार उभे असतात, इनोवा म्हणा, 20-25 लाखाची कार तिथे कार असतात. हे कार कोणासाठी? ते म्हणाले की LKG UKG मुलांच्यासाठी येतात. तिथल्या पुढच्या मोठ्या ऑफिसरसाठी येतात. नाही, LKG UKG पहिल्या त्याच्यातले क्लास मधल्या मुलांच्यासाठी येतात. मग काय करतात ते? मुलांना आत पाठवून ते परत येऊन गाडीमध्ये बसेपर्यंत ड्रायव्हर तिथेच असायला. म्हणजे एवढे म्हणजे असे याच्याने म्हणजे शिकवतात म्हणजे त्यांची फी वगैरे किती आहे असे मी विचारलं. तर ते म्हणाले की LKG विद्यार्थ्याला 11 लाख रुपये डोनेशन आहे. काय शिक्षण हे? काय कोणीही विचारा, शिक्षण शिक्षण शिक्षण. आमच्याकडे लोक येतात ना ह्या वेळेला, ते कोणीतरी आले, विचार वहिनी का नाही आली? वहिनी ऍडमिट झालेली म्हणाली, बायको ऍडमिट झालेली का? आमच्या मुलाला LKG मुलाला कुठेही ऍडमिशन नाही मिळाले म्हणून ऍडमिट झाले. म्हणजे एवढं शिक्षण का? आम्ही लहानपणी असताना आमचे वडील मास्तर आणि शाळा म्हणजे घरासमोरच शाळा, पण आम्ही शाळेला क्वचित जायचे. आमचे वडील कधी आमचे क्लास घ्यायचे नाही. वेगवेगळे आम्ही 5 भाऊ आणि 2 बहीण होतो. आमचे कोणाचे क्लासच घ्यायचे नाही. लोक विचारायचे, अहो मास्तर तुम्ही तुमच्या मुलांचे का क्लास का घेत नाही? ते म्हणायचं ते आधीच शाळेला येत नाही, मी घेतले तर आणखी येत नाही. आणि संध्याकाळी आमची आई म्हणायचे, हो त्यांना ते कंदील ठेवून घ्या आणि त्यांना 2 अक्षर शिकवा म्हणायचे. ते आमचे वडील म्हणायचे की दिवसभर शिकून शिकून मी कंटाळून गेलेलो असतो, घरी सुद्धा तेच करायचं का? त्यांच्या प्रारब्धात असेल तसे होईल म्हणाले. एवढे शिक्षणाला महत्व. आम्ही कसं तरी पास होत आलो. का शिक्षणाला महत्व? त्याच्या मागे एक फार मोठे हे आहे, कारण आहे. संबंध विश्वातल्या लोकांच्या मेंटॅलिटी अशी झालेली आहे, सध्या आपल्याला वस्तूच सुखाचे साधन झालेले आहे. वस्तू नसले की सुख नाही. सगळे पाहिजे घरामध्ये, हे पाहिजे, ते पाहिजे, फ्रीज पाहिजे, अमुक पाहिजे. वस्तू सगळ्यांचे सुखाचे साधन, वस्तूशिवाय सुख नाही. मग सुख होतं का त्याने? दरम्यान इज रिचेस्ट हुज प्लेजर्स आर चीपेस्ट. ज्या माणसाला चटणी भाकरी खाऊन चटाईवर गाढ झोप लागते त्या माणसापेक्षा श्रीमंत कोणीच नाही. आणि ज्या माणसाला पंचपक्वान खाऊन किंवा फोम किंवा बेकरी मध्ये वाटेल ते खाऊन फोम गादीवर लोळले तरी झोप लागत नाही त्या माणसापेक्षा दरिद्र कोणीच नाही. ज्यांच्या घरी सुखानुकूलतेच्या वस्तू जेवढे जास्त आहे त्या घरी राहणारी माणसं तेवढे दुःखी आहे, नाही का? हे सायकोलॉजी आहे. दे मेक पॉवर्टी फॅशनेबल. ते गरिबीला भूषण समजले. आपले भारतीय ऋषीमुनींनी, साधू संतांनी गरिबीला भूषण समजले. आम्ही या श्रीमंतीच्या मागे लागलेलो. आम्हाला वस्तू पाहिजे. किती वस्त्र घरामध्ये किती हे असतं. आम्ही नाशिक मध्ये एकांच्या घरी उतरलो होतो.
ते अमेरिकेला गेलेले. सहज मी एक खोलीमध्ये होतो, तिथे एक कपाट होतं. सहज वाटलं की आपण कपाट काढून बघू काय आहे, तर साड्या होत्या. मी बघितलं, घाबरलो आणि वरून खालीपर्यंत साड्या. म्हटलं मोजून तरी बघू. म्हटलं 112 साड्या होत्या. कशाला पाहिजे एवढे? असू दे. म्हणजे ते काय झालेले, वस्तू म्हणजे सुखाचे साधन. काय वस्तू काय फुकट मिळतात का? त्याला पैसे पाहिजे. पैसे मिळवण्याचे साधन म्हणजे शिक्षण. सध्या पैसे मिळवण्याचे साधन म्हणजे शिक्षण. त्यामुळे काय झालेले आहे की आपल्याला फक्त या सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलांना बुद्धीच्या क्षेत्रामध्येच त्यांना म्हणजे शिक्षण देत जाणे, त्यांना शिकवणे, त्यांना हे करणे, असेच सध्याची भूमिका आहे. कोणी आजपर्यंत हेब्बळीमध्ये मला 38 वर्ष झाले, कोणी बाप आई वडील कोणी येऊन असे सांगितले नाही. त्या मुलाच्या पाठीवर हात फिरवीत ते अगदी अभिमानाने सांग, माझा मुलगा MD झाला असे म्हणतात, किंवा MBBS झाला, BE झाला. आजपर्यंत कोणी असे येऊन सांगितलेले नाही की माझा मुलगा रोज 13 माळ जप करतो. अगदी अभिमानाने असे नाही सांगत की माझा मुलगा रोज न चुकता 1 तासभर जप करतो. आम्हाला त्याची कल्पनाच नाही. नाम म्हणजे काय आहे याची आपल्याला कल्पनाच नाही. असू दे. छत्रपती शिवाजी काय म्हटलं की या सगळ्यांना आपण 1 तासभर जपायला लावतो. आणखीन एक सांगतो, व्यसन. व्यसन सुद्धा एक अवस्था आहे. आम्ही बघतो की व्यसनापायी लोक वाटेल ते सगळे आहे म्हणजे आपले सगळे गमावतात, पण व्यसन सोडत नाही. पण भगवंताचे नामाचे व्यसन असलेली माणसं म्हणजे भेटणे कठीण आहे. आणि याची पुढची अवस्था आहे, जो आपल्या भगवंतासाठी भगवंताच्या नामासाठी आपल्या त्या व्यसनामध्ये त्यांनी प्रपंच गमावला, असे कोणी आहेत का? आहेत. तुकाराम महाराज म्हणाले, पांडुरंगा मी माझ्या प्रपंचाला आग लावून अंगणात येऊन बसलेलो आहे, तू कसे दर्शन देत नाही मी बघतो म्हणाले. आमचे भारतीय संस्कृतीचे एक भाग्य आहे, अशी माणसं आपल्या देशामध्ये होऊन गेले, तेवढेच आमचं अभिमानाची गोष्ट आहे. आमचे बघतो आहोत आम्ही काय आहोत. आमचे जीवनाचं स्टँडर्ड तरी काय आहे, बुद्धीची भूमिका तरी काय आहे. या भौतिक जीवनाचं जीवनच सर्वस्व. याची पुढची अवस्था आहे काय, वेळ लागणे, भगवंताच्या नामाची वेळ लागणे. यह दुनिया एक पागलखाना है, यहाँ सब कोई पागल है. कोई पैसे के लिए पागल है तो कोई प्रतिष्ठा के लिए पागल है, कोई काम के लिए पागल है तो कोई कांचन के लिए पागल है. विरले ऐसे हैं जो भगवान के लिए पागल है. भगवंताची वेळ लागलेली माणसं अशी माणसं असतात, तीच भगवंताची वेळ लागली. त्यांनाच समाधान आहे, त्यांनाच आनंद आहे. समाजामध्ये 3 माणसं अगदी आनंदात असतात. कोण कोण? लहान मुलं किती आनंदात असतात. त्यांना कुठे झोपवा, थोडं काहीतरी दूध पाजला म्हणजे झाले. अंगावर वस्त्र आहे की नाही तेही त्यांना काही लक्ष नाही. कुठेही झोपवा, कुठेही बसवा, ते अगदी आनंदात असतात. आणखीन एक माणसं अशी आहे, ते आनंदात असतात. ती म्हणजे वेडे असतात. ते गावामध्ये वेडे असतात बघा, इकडे तिकडे फिरत असतात. ते अगदी आनंदात असतात. त्यांना काही नाही, पाऊस नाही, थंडी नाही. आणखीन एक माणसं आहे, ते म्हणजे हे या भगवंताच्या दिव्य आनंदामध्ये इतके मस्त असतात की त्यांना काय प्रपंचाचे काय त्यांना हेच नाही. अखंड त्या भगवत भावामध्ये असतात. त्यांना सुद्धा समाज वेडे समजतात. वेडा तुकामाईला वेडे समजत असत. काय काय त्यांची अवस्थेची कल्पना आहे समाजाला.
आम्ही त्यांना वेडे म्हणतोय. एक दिवस महाराज पंढरपूरला असताना संध्याकाळी संध्या म्हणजे त्याच्यामध्ये चंद्रभागेमध्ये संध्यावंदन करून येत होते. तेव्हा त्यांच्याबरोबर आप्पासाहेब बडगावकर आणि गणपतराव दामले वगैरे होते. सहज गणपतराव दामले महाराजांना काय म्हणाले, महाराज तुम्हाला प्रापंचिक माणसं कशी दिसतात? महाराज म्हणाले एखाद दिवस सांगतो. आणखी 2-3 दिवसाने एक दिवस येत होते, तेव्हा 2-3 माणसं दारू पिऊन असे असे करत चालले होते, काहीतरी गाणे म्हणत म्हणत. तेव्हा महाराज चटकन विचारले, गणपतराव तात्या म्हणायचं त्यांना, तात्या तुला ती माणसं कशी दिसतात? काय वेड्यासारखे दारू पिऊन काहीतरी काहीतरी गाणं म्हणत चालत. सत्पुरुषांना प्रापंचिक सुद्धा असेच दिसतात. काय आहे आमच्यामध्ये? आम्ही त्या धुंदीमध्ये आहोत. महाराज पंढरपूरला नेहमी जायचं. त्यावेळी आप्पासाहेब भडगावकरांचे एक नात्यातला एक वकील होता. तो महाराजांच्या समवयस्क होता. तो महाराजांना खूप म्हणजे शिव्या गाळ्या द्यायचे आणि त्यांना म्हणजे वाटेल तसे बोलत होते. तो म्हणायचं की आम्ही बघा, आम्ही पैसे वाटेल तेवढे पैसे कमवतो, घर बांधतो, लग्न करतो, मुलं बाळ, आम्ही किती आनंदात आहोत. आणि अरे तू साधून काय तू मिळवलास असे महाराजांना म्हणायचं. महाराज म्हणायचं अरे तुझी अवस्था काय माहिती आहे का? म्हणजे दारू पिऊन घटारमध्ये लोळणारा माणूस मी आता अमरावतीमध्ये म्हणजे इंद्राच्या सिंहासनावर बसलेलो आहे असे म्हटल्यासारखे म्हणजे तुझी अवस्था. आम्हाला कल्पनाच नाही. असू दे. तेव्हा छत्रपती शिवाजी समर्थांना म्हटले की मला सहज असे वाटले की आपण इथे 300 माणसं आहेत, त्यांना रोज 1 तासभर जपाला लावले तर पुष्कळ जप होत आहे. तेव्हा समर्थ मला अरे वा, मला सुचलंच नव्हतं असं विचार, फार छान होईल म्हणाले. मग त्यांनी ताबडतोब 300 माळ बोलवली. संध्याकाळी सगळ्यांना सांगितलं आज बाकी काय म्हणजे 1 तास आधी तुम्ही लोक उद्या आल्याबरोबर 1 तास काम सुरू करायचं नाही. मग काय करायचं? 1 तास आपले जप करायचं. आम्ही घंटा देतो, घंटा दिल्याबरोबर जप करायचं आणि पहिले दुसऱ्यांदा घंटा देतो, मग काम सुरू करायचं. सगळ्यांना वाटलं छान छान झालं. 1 तासभर ते दगड तोडा, खड्ड खणा, हे तरी उरले, कुठेतरी बसून जप करू. दुसऱ्या दिवशी सगळे आले आणि कोणी खड्ड्यात बसला, कोणी इकडे बसला, कोणी तिकडे सावलीत बसला आणि आपले जप करायला सुरू केले. एकदम टाईट बसून पद्मासन घालून. महाराजांना कोणीतरी विचारले, महाराज तुम्ही जप करा म्हटलं, करू लागलेलो आहे पण गुडघे फार दुखतात. महाराज म्हणले गुडघे दुखतात? कशाला गुडघे दुखतात? नाही मी बद्ध पद्मासन घालून जपाला बसतो म्हणून. अरे तुला मी सांगितलं होतं का बद्ध पद्मासन तसेही बसून जप कर? त्याला काही अमुक असे बसायला पाहिजे तसे बसायला काहीच नाही. तुला जसे बसल्याने तुला म्हणजे अगदी सहज हा जास्तीत जास्त वेळ बसता येईल ना तसे बसून जप कर. महाराज विचारले की समजा म्हणजे आपण प्रपंचाचे विचार करतो, काय बद्ध पद्मासन मध्ये बसून करतो? 24 तास चालूच आहे आपले विचार, तसे नामस्मरण. आणि श्वासोच्छ्वास चालूच आहे, तसे नामस्मरण कर. नामस्मरण महाराजांच्या इतके सोपे करून कोणी सांगितले? इतके त्यांनी सोपे करून सांगितले, त्याला कुठल्याही म्हणजे 16 ओळ्याचा प्रश्न नाहीये, कुठले काय काही कुठल्याचा संबंध नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत महाराज एकदा म्हणाले, सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत नामस्मरण करण्याची जर तुम्ही जबाबदारी घेतली, तुमच्या झोपेमध्ये नामस्मरण करून घेण्याची जबाबदारी माझी म्हणाले. इतके ते नामस्मरण अगदी सोपं करून सांगितलं. असू दे. तेव्हा आपले ते बसले सगळे. 1, 2 माळ 3 माळ झाले असतील. एक माणूस हळू डोळे उघडून तो दुसरं किती वेळ झाले तो म्हणलं की आता 5 मिनिट बापरे.
आता 5च मिनिट झाले, अजूनही 55 मिनिट कसे का? आमच्या गावी एकदा मी गावी गेलो होतो. आमची आई काय म्हणाली, काहीतरी सांग म्हणाली. ते लहानपणापासून काहीतरी सांगण्याची सवय आहे आम्हाला. ते प्रवचन घेऊन सांगत होतो. आमच्या शेजारचे म्हातारे येऊन बसत होते आणि ते प्रवचन अगदी त्यांना आवडीने ऐकत होते. आणि 15 दिवस झाल्यावर मी त्यांना काय म्हटलं की आता आपण 5 माळ जप करू. होय म्हणाले. मग सुरू झाले. आणखीन 15-20 दिवसांनी मी म्हटलं की आजपासून 10 माळ सुरू करू. एक दिवस झालं होतं ते उभे राहून सांगितले. ते मला दत्तांना म्हणत असत तिथे गावी, दत्तांना तू आणखीन 1 तासभर प्रवचन सांग. आम्ही ऐकायला तयार आहोत, पण तू नामाला राहू नये म्हणा. मी म्हटलं मी सांगायचंच तेवढ्या करता, नामस्मरण करण्याची आम्हाला म्हणजे बुद्धी व्हावी म्हणून, आवड व्हावी म्हणूनच मी सांगतोय. तेच करायचं नको म्हणतात. एक दिवस ते येत होते. ते मी त्यांना विचारलं, ते बीएम त्यांना म्हणत असत, बीएमचा किती जप करतोस म्हणजे. ते काहीतरी 65-70 वर्षाचे होते. ते थोडं हे करत असत. त्यांना बोलताना थोडस हे व्हायचं. 5 माळ करतो म्हणाले. म्हटलं 5 माळ करून काय होणार, काय काम नाही, काय नाही. 5000 जप करा रोज म्हणजे. 5000 तू कोणाला तरी मारून टाकणार म्हणाले. कठीण आहे. आम्ही वाटेल ते करू, अर्थात वाटेल ते म्हणजे मोठा उत्सव करू, होम हवन करू, समारंभ करू, पण स्वस्थ बसून जप करणे हे फार कठीण. तेव्हा तो म्हटला की आता किती वाजले, आत्ताच 5 मिनिट झाले. असं तरी त्यांनी असे तसे 55 मिनिट कसे तरी काढल्यानंतर तो म्हटला की बाकी सगळे म्हटले फारच कठीण झाले. तेव्हा म्हणजे यातून सुटायचं कसे. तेव्हा तो पहिलावाला म्हटला तुम्ही काळजी करू नका म्हणजे, मी तासभर जप केलंच नाही. मग काय केलं, याच्यातून कसे सुटायचं याचा विचार. सगळ्यांना त्याला शबाश शबाश. मग संध्याकाळी सांग म्हणजे शिवरायला सांग. संध्याकाळी शिवाजी बोलावलं सगळ्यांना, काय सकाळचा तुमचा अनुभव काय आहे म्हणाला. म्हणलं तेव्हा त्याला सांग सांग म्हणाला. तो महाराज म्हटलं आपण कुठल्या तरी डोंगरावर घेऊन जावा, तिकडे मोठा किल्ला बांधला म्हणजे बांधतोय. कुठल्या तरी डोंगर काढ खणून खड्डे काढा म्हटले तरी काढतो, पण ही बाळ आपली घ्या. म्हणजे इतके ते कठीण आहे. हे असू दे. म्हणून स्वस्थ बसणे फार कठीण. माणूस कर्म केल्याशिवाय राहणार. 4000 वर्षापूर्वी भगवंतांनी सांगितलेले नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म. कर्म केल्याशिवाय क्षणभर राहत. पण प्रश्न काय निर्माण होत, कशाला इतके कर्म करायला पाहिजे, किमिच्छन कर्म करू ती. कशाला आपण एवढे कर्म करायला धडपड करायला पाहिजे. सुखम इच्छन कर्म करू ती नाही व दुःखम इच्छन. आपण सगळे सुख मिळावं म्हणून कर्म करू, दुःख व्हावं म्हणून कोणी कर्म करत. नोकरी कशा करतात, नाही त्रास व्हायला पाहिजे म्हणून करत. त्रास व्हावं म्हणून कोणी नोकरी करत नाही, त्रास व्हावं म्हणून कोणी बिझनेस करत नाही. सुख मिळावं म्हणून सगळे करतो. पण ठीक आहे, सुख मिळावं म्हणून केले. आता आमचे 50, 60, 70 वर्ष झाले. महाराज म्हणून एका डोंगरावर जाऊन बसा, एका झाडाखाली विचार करा. तुम्हाला कळू लागल्यापासून आजपर्यंत इतके जे आयुष्याचे आयुष्य म्हणजे ज्या सुखासाठी तुम्ही घालवलेले आहात ते सुख तुमच्या हातात आहे का? या क्षणी तुम्हाला सुख आहे का? म्हणजे दुःख रहित सुख आहे का? समाधान आहे का? निश्चिंतता आहे का? निष्काळजी आहे का? डोक्यामध्ये भण 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 होतात. इतके आपल्याला काळजी, चिंता वगैरे. पुढे काय, पुढे काय, पुढे काय.
ते आमच्याकडे अगदी अगदी म्हातारी माणसं येतात. त्या म्हातारीने आपल्या नातूला घेऊन आलेले असतात. त्याचे पुढे कसं होईल अशी मला चिंता. तुमचे कसे होईल हे चिंता. माझ्या नातूचं पुढे कसं होईल अशी चिंता. आमचे सगळे बरोबर आहे, आमचे घरचे सगळे बरोबर आहे. आम्हाला सारखे शेजार त्यांचे घर कसे होईल याची चिंता. तुला फोन करायला सांगितले. हो, त्यांची 2 मुली आहेत, मुलगा आहे, शिकले नाही. त्यांची काळजी वाटते मला. काळजी एक इतके विचित्र हे आहे ते आपल्याला एक क्षणभर सुद्धा सोडत नाही. म्हणजे ज्या सुखासाठी आपण इतकी धडपड केली ते सुख आपल्या हातात आले का नाही आले. का नाही आले त्याला एक गोष्ट सांगतो. आमची परिस्थिती काय झालेली आहे सांगतो. एक 10-15 मिनिट संपवतो. आमची परिस्थिती काय झालेली आहे की एक म्हातारी रात्री 8 वाजता आपल्या घरासमोर एक ट्यूबलाईटच्या उजेड मध्ये काहीतरी शोधत होती. ती फार वेळ शोधत असताना एक मुलगा बघत होता. तो विचारला, आजीबाई काय शोधता तुम्ही, किती वेळ झाले. तेव्हा तो ती काय म्हणाली, बाळ सुई हरवलेली आहे, शोधते आहे. म्हणून त्याला वाटलं की डोळे दिसत नसेल म्हणून तो थोडी वेळ तिकडे बघितलं. थोडी सुई काय दिसली नाही. म्हणजे आजी ते कुठे पडलेले थोडे सांगा म्हणजे मी शोधून देतो. ती म्हणाली स्वयंपाकघरात पडलेली. हो, स्वयंपाकघरात पडलेली सुई इकडे कशाला शोध, तिकडे अंधार आहे, इकडे उजेड आहे. आमची सुद्धा अशी समाधान हरवलेले कुठेतरी आणि शोधतो आहे कुठेतरी. ती म्हातारी आयुष्यभर सुई तिथे शोधली तर मिळण्यासारखी आहे. तसे आम्ही आयुष्यभर समाधान या प्रपंचामध्ये शोधत राहिलो. समाधानाचा आपल्या वारा सुद्धा लागणार. समाधान इथे नाहीच आहे. महाराजांना कोणीतरी काय म्हणाले, महाराज माझी परिस्थिती सगळ्या दृष्टीने अनुकूल आहे पण समाधान नाही. अरे सगळ्या दृष्टीने अनुकूल असून सुद्धा समाधान नाही. मग महाराज म्हणाले की अनुकूल असून सुद्धा ज्या अर्थी समाधान नाही, मग अनुकूल नसेल तर समाधान असणं शक्यच नाही, नाही का. मग समाधान नावाचं काहीतरी कॉन्सेप्ट आहे की नाही, अनुभव आहे की नाही, असायलाच पाहिजे. ज्या अर्थी आम्हाला असमाधान आहे त्या अर्थी याला रिलेटिव्ह टर्म समाधान असायलाच पाहिजे. साधू सत्पुरुषांना अखंड समाधान आहे. मग आम्हाला काय येत नाही त्याचे कारण महाराज म्हणाले की समाधान बाहेर नाही काय. या जगातल्या कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती समाधानाचे रॉ मटेरियल नाही आहे. तुम्ही वाटेल ते व्हा, तुम्ही म्हणजे जगातले मोठे अधिकारी व्हा, जगातले मोठे श्रीमंत व्हा. हैदराबादचा निजाम जो आहे तो त्याची बायको तिथे हैदराबादचा भटजी बापू म्हणून एक सत्पुरुष होते, त्यांच्याकडे येत होती. कशाला येत होती, मुलीचे लग्न होत नाही काय करू. म्हणजे आपल्या मुलीचे लग्न होत नाही याला म्हणजे त्याच्यात काय मोठं काय आहे. हैदराबाद निजामच्या मुलीचे लग्न होत नव्हते. परिस्थिती आपल्या हातात आहे का. दिस वर्ल्ड इज ग्रेट डिव्हाइन डिझाइन. इथे सगळी ठरलेली आहे. इथे त्यालाच आम्ही प्रारब्ध म्हणतो. आम्ही कोणाच्या पोटी काय होऊन जन्माला येणे ठरलेले आहे. काय बदलता येतं. मुलगी व्हायचं का मुलगा व्हायचं ठरलेलं आहे. गोरी काळी कसे जायचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नातेवाईक ठरलेले आहे. आई वडील कोण याच्यावर मामा काका सगळे ठरलेले. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मृत्यू ठरलेली आहे, कुठे व्हायचं कसे व्हायचं. चौथी गोष्ट म्हणजे आयुष्य ठरलेले आहे, म्हणजे किती आपल्याला आयुष्य असायचे. आणि पाचवी गोष्ट म्हणजे सुखदुःख, या शरीराला प्राप्त होणारे सुखदुःख ठरलेले आहे. आता परवाच म्हणजे मागच्या वर्षी आमच्या हार्ट ऑपरेशन झाले, कित्येक प्रकारचे आहे. बीपी आहे, शुगर आहे, आणि इथे मसल स्टेअर झालेले आहे. आता 3-4 वर्षापूर्वी अमृतला गेलो होतो, तिथे घोड्यावरून पडलो, इकडे मसल स्टेअर, मसल कट झालेली. आता हे परवा मागच्या अमावस्येच्या दिवशी ब्रह्मा महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी आंघोळ करून बाथरूम मधून बाहेर येत होतो, पाय घसरले, पडलो, इथले 2 मसल कट झालेले.
ट्रिगर फिंगर झालेले, हे असे हे होत नाहीये, गुडघे दुखत आहे आणि पाय दुखतोय, काय करणार, कोणाला सांगणार? हे याला प्रारब्ध म्हणतात. महाराजांना कोणीतरी विचारले आणि सुखदुःख प्रारब्ध आहे, शुगर आहे म्हणून मी गोड खात नाही, इतके सगळे असून सुद्धा आपल्याला समाधानात राहता येणे म्हणजे प्रारब्ध आहे. त्याला उदाहरण सांगतोय. महाराज म्हणाले की आणखीन मेंदू ठरलेले, आईच्या पोटात असतानाच ही मेंदू किती व्याटेचे व्हायला पाहिजे ठरले. मुलगा म्हणजे तुम्ही त्याला गणित मध्ये डल आहे, त्याला तुम्ही 10 ट्युशन लावले तरी तो काय आईन्स्टाईन होणार नाही, न्यूटन होणार नाही. ठरलेले उगीच त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे. आमची परिस्थिती अशी आहे, आम्हाला समजा की आम्हाला हुबळीहून बेंगलोरला जायचं होतं सकाळच्या इंटरसिटीने. ते बायकोला म्हणाला की लवकर मला एक डबा बांधून दे. ती बाई काय म्हणाली की त्यांनी 2 भाकरी करून थोडस पिठलं करून त्या डब्यामध्ये घालून दिली. तो घेऊन गेला आपला पिशवीमध्ये घेऊन. 12 वाजता सगळे आपापले डबा उघडून खाऊ लागले आणि समोरचा माणूस डबा उघडला, श्रीखंड पुऱ्या आहे, तुमच्या डब्यामध्ये पिठलं भाकरी आहे. सारखे त्याच्या डब्यात बघत बसल्याने काय पोट तुमच्या डब्यात तुम्ही जे आणलेलं आहे तुमचे ते प्रारब्ध आहे. मग ते असे प्रारब्ध असून सुद्धा आम्हाला फक्त 4 मुली आहेत, काय करणार? आणि माझ्याकडे पुष्कळ म्हणजे मेंटली रिटायर्ड मुलांना घेऊन येतात, त्याला आम्ही 10 लाख रुपये खर्च केलेले, पुढे काय करू? तुम्ही 10 लाख करा, 20 लाख करा, पण मी काय म्हणतो की या मुलांना तुमच्या समोर ठेवून घेऊन समाधानात राहता यायला पाहिजे, याला पुरुषार्थ म्हणतात. उगीच त्याच्याबद्दल त्रास करून घेत बसण्याने काय होणार आहे? अशा परिस्थितीमध्ये असलेल्या मुलाला आपल्या समोर ठेवून घेऊन त्याचे जे काय करायचं ते करून समाधानात राहता येणे. महाराजांना समाधान हे शब्द फार आवडतात. महाराज म्हणाले की अखंड समाधान म्हणजे मूर्तिमंत ब्रह्मज्ञान म्हणाले. समाधान म्हणजेच ब्रह्मज्ञान आहे. पण आपले समाधान परिस्थिती सापेक्ष आहे. परिस्थिती अनुकूल असले की समाधान, थोडे परिस्थितीमध्ये काहीतरी इकडे तिकडे झाले की आमचे समाधान गेले, सगळे आमचे डोकं फिरलं. ते अशी आमची परिस्थिती आहे. असू देत. मला काय म्हणायचं की मग सगळे प्रारब्ध म्हटल्यानंतर पुरुषार्थाला काय वाव नाही का? आहे. महाराज म्हणजे 4 माणसं पत्ते खेळत बसलेले आहेत, सगळ्यांच्या समोर टाकतात, ते सगळ्यांनी आपले पत्ते उडून असे वर आपल्या हातात घेऊन खेळू लागतात. एक माणूस काय म्हणलं की मला जर एक एक्का आला असले तर माझेच खेळ झाला. आले का? नाही आले. मग कसं? तसे आपल्या हातात आलेले पत्ते म्हणजे आपले प्रारब्ध. मग असे प्रारब्ध असताना पुरुषार्थ काय? जे पत्ते आमच्या हातात आलेले त्या पत्तेने आपल्याला जेवढे आपल्याला बुद्धिमत्ता त्यात लावता येईल तेवढ्या बुद्धिमत्तेने खेळता येणे म्हणजे पुरुषार्थ. आणि पुढची एक गोष्ट म्हणजे 10 वेळ जरी हारलो उठून न जाणे म्हणजे कर्मयोग आहे. म्हणजे याचा अर्थ आहे, महाराज म्हणाले की प्रारब्धाने भगवंता जे वेळी अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. त्याच्यामध्ये महाराज काय म्हणाले? ते वेळी अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. याच्यामध्ये महत्वाचा शब्द कोणतं असे महाराजांनी एकदा विचारले बाबांना. ते बाबा म्हणाले की तुम्ही सांगा. तेव्हा महाराज म्हणाले अनंत शब्द महत्वाचा. कोणी ठेवले? अनंताने ठेवले. मग ज्या अर्थी भगवंतानीच मला या परिस्थितीमध्ये ठेवलेले म्हटल्यानंतर मी कशा तक्रार करू? मी तक्रार करणार नाही. भगवंतच मला या परिस्थितीमध्ये ठेवलेलं आहे म्हटल्यानंतर याच्यामध्येच माझे कल्याण आहे हे निश्चित झाले की नाही? मग आपण तो काय दिलेला आहे त्याच्यामध्ये समाधानात राहायला पाहिजे. याला जीवन म्हणतात. आपण सारखे तक्रार, हे नको ते नको, हे पाहिजे ते पाहिजे, हे काय जग आपल्या हातातले नाहीये. दिस वर्ल्ड इज ग्रेट डिवाइन डिझाइन. याच्यामध्ये एक योजना आहे. माळीये नेवते जेवते नेले, देवते निवांतची गेले, दया पाणिया ऐसे केले हुवावेगा. म्हणजे माळी म्हणजे ते बागेमध्ये तो माळी जो असतो
तो त्या पाणीला जिकडे घेऊन जातो तिकडे ते कुठल्याही प्रकारचं, मला भेंडीच्या याला कशाला घेऊन गेला, मला इकडे याला घेऊन जा असे म्हणत का? तो जिकडे नेईल तिकडे शांतपणे जसे जात असते पाणी, तसे भगवंतांनी आज माझ्या प्रपंचामध्ये जी परिस्थिती दिलेली आहे ती परिस्थिती साक्षात भगवंताने दिलेली आहे म्हटल्यानंतर समाधानात राहायला पाहिजे. मग असे समाधानात राहायला आपल्याकडे काय आहे साधन? नामस्मरण. नामच एक असे साधन आहे की आपल्याला महाराजांना काय विचारले, महाराज आमची परिस्थिती सगळ्या दृष्टीने अनुकूल आहे, मग समाधान का होत नाही? महाराज म्हणाले समाधान तिथे नाहीच आहे या जगामध्ये, मग कुठे आत आहे. मग आत असलेले समाधान आम्हाला कसे मिळेल? महाराज म्हणाले सध्या आपल्या या पाची ज्ञानेंद्रियातून सारखे आपली मनोवृत्ती जे बाहेर धावत आहे त्या मनोवृत्तीला आत आणून आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या भगवंतामध्ये स्थिर करणे, यालाच काय म्हणतात की म्हणजे हे त्यांना म्हणजे प्रत्याहार म्हणतात, यांना प्रत्याहार म्हणतात. तेव्हा महाराज काय म्हणाले, त्या प्रत्याहाराला साधन काय आहे? महाराज म्हणाले नामस्मरण एकच असे साधन आहे. आम्ही म्हणजे कुठल्याही विषयाकडे बघितलं म्हणजे बाहेर पडलेले असलो तरी सुद्धा त्या आपल्या मनाला, आपले मन कुठल्याही विषयाकडे भटकत असले तरी त्या मनाला खेचून आणून आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या समाधान रूपी भगवंताच्या मांडीवर बसवण्याचे सामर्थ्य जर कोणाला असेल तर भगवंताच्या नामाला आहे. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे? बाकी काहीच न करून प्राणी राम नाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्र पाणी भक्ता लागी. म्हणून महाराजांनी अक्षरशः शेवटच्या श्वासापर्यंत जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी कोण, त्या नामाला त्यांनी काय जोड दिली? सगुणोपासनेची जोड दिली, राम करता ही जोड दिली. भगवंताच्या नामाबरोबर आपल्या प्रपंचामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या मागे भगवंताचा हात आहे असे आपण समजायला पाहिजे. त्याला सगुणोपासनेसारखा दुसरा उपाय नाही असे महाराजांनी सांगितले. महाराज म्हणाले साधनेमध्ये साधन नाम साधन, उपासनेमध्ये उपासना सगुणोपासना, आणि अर्थात दानामध्ये दान अन्नदान असे महाराजांनी सांगितले. तुम्ही सगळे कराडचे भक्त लोक भाग्यवंत आहात. महाराजांनी आपल्या प्रभू श्री रामचंद्राच्या रूपाने त्यांनी आपली सत्ता इथे ठेवलेली आहे, आपली शक्ती त्यांनी इथे ठेवलेली आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रपंचामध्ये त्यांनीच आपले म्हणजे सर्व बाजूने तुमच्या प्रपंचामध्ये त्यांचा अनुग्रह आहे, कृपा आहे. आपण फक्त त्यांना जे आवडतं ते आपण करत असायला. महाराजांना मुख्य म्हणजे नामस्मरण, उपासना, अन्नदान हे त्यांना खूप आवडतात. त्यामुळे आपण होईल तेवढे नामस्मरण करायला पाहिजे आणि होईल तेवढी उपासना करायला पाहिजे. उपासना करायला पाहिजे म्हणजे फार तासभर बसायलाच पाहिजे असं नाही. काहीतरी त्या देवासमोर, सद्गुरु समोर एक 5 मिनिट 10 मिनिट बसून आणि ते भगवंताला आपण काहीतरी त्याला आवडणारे नामस्मरण करा, काहीतरी स्तोत्र म्हणा, काहीतरी म्हणजे हनुमान चालीसा म्हणा, राम हृदय म्हणा, काहीतरी थोडे भगवंता समोर बसून उपासना म्हणजे त्याच्या समोर बसणे म्हणजेच उपासना आहे. अशा पद्धतीने आपण उपासना करायला पाहिजे. मी इथे फार पूर्वी आलो होतो आणि मला अजूनही आठवत होते की 74 मध्ये मी इथे आलो होतो. तेव्हा मी गोंदावलेमध्ये होतो. तेव्हा 74 सप्टेंबर 23 तारखेला मला महाराजांचा अनुग्रह झाला. तेव्हा मी ऑक्टोबर 8 तारखेला महाराजांची अशी प्रेरणा झाली की तू उत्तर भारतकडे जा. तेव्हा पहिल्यांदा सज्जनगडला गेलो, नंतर चाफळला आलो, चाफळहून वाईला गेलो. त्यावेळी वाईला जाताना इथे कराडवरून गेलो होतो. इथे 2-3 दिवस होतो मी. काय कसं काय राहिलो काय माहिती नाही, पण इथे 2 दिवस राहिल्याचे आठवते. म्हणून पुन्हा एकदा कराडचं रामाचं दर्शन घ्यावं, तुमच्या सगळ्यांचे म्हणजे इथे भेट होईल या दृष्टीने मला वाटलं की आपण इथे यावं. आणि खरोखर मला खूपच म्हणजे खूप समाधान झाले. भगवंताच्या दिव्य सान्निध्यामध्ये खूप बरं वाटलं. आणि आता सहज एकदा आम्ही 4 महिन्यापूर्वी गोंदावली गेलो असताना वाटलं
13 वेळ महाराजांचे दर्शन घ्यायला पाहिजे असं. तेव्हा असे 5वे वेळ आहे. 5वी वारी आता आम्ही इथे आलेलो आहे. भगवंताचे दर्शन झाले. ते महाराजांनी सांगितले की त्यांनी दर्शनाचे काही डायमेन्शन सांगितलेले. काय सांगितले की त्याच्यामध्ये 2 प्रकाराने सांगितले. भगवंताच्या दर्शनाचं पहिलं डायमेन्शन म्हणजे मूर्तीमध्ये भगवंत दिसणे हे पहिलं डायमेन्शन. आम्ही बघितलं की आम्ही म्हणतो की किती पैसे दिला असे आम्ही विचारतो. भगवंताला किती पैसे दिले आणि काय मार्बलच आहे का असे आम्ही विचारतो. मूर्तिमंत परमात्माच उभा आहे असे आम्हाला वाटायला पाहिजे. महाराज म्हणले राम उभा आहे त्याचे दर्शन घ्या म्हणाले. त्यांनी साक्षात आज गोंदावलीमध्ये काल सांगितलं त्या महाराजांचे चरित्र म्हणजे मूर्तिमंत प्रेमच होतं. महाराज म्हणाले माझ्या चरित्रामधून प्रेम हे 2 अक्षर काढले तर चरित्रच नाही म्हणाले. त्यांनी रामाला इतके प्रेम केले की त्यांच्या प्रेमापायी रामाने 3 वेळ त्यांनी अश्रू गळले. म्हणजे एकदा एकदा एकदम निघाले नाही कारण जातो म्हणून तेव्हा रामाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि दुसऱ्यांदा त्यांना लय झालेला होता तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी आहे. तिसऱ्यांदा ते ठेवायच्या आधी 4 दिवस आधी त्यांच्या डोळ्यात त्यांनी इतके त्या रामाला प्रेम केले. आणि आम्ही त्या सगुण भावनेत असलेला रामाला आपण सुद्धा असे प्रेम केले तर तो साक्षात आमच्याशी बोलू लागेल. आमचे सगळे जीवनातले संपूर्ण जबाबदारी अनन्यास चिंतयन्तो मामी जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्याचे योगक्षेम मी बघतो असे भगवंत म्हणतोय. म्हणून आपल्याला वाटायला पाहिजे की तो साक्षात परमात्माच आहे असे वाटणे. आणि दुसरे डायमेन्शन म्हणजे साधू सत्पुरुष म्हणजे भगवंत ते स्वरूपच आहे. तिसरे म्हणजे प्राणी मात्रामध्ये भगवंत आहे असे वाटायला पाहिजे. आणि चौथे डायमेन्शन म्हणजे आपल्या प्रपंचामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये त्याचा हात आहे असं वाटायला. आणि 5वे म्हणजे या विश्वामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या मागे त्याची सत्ता काम करत आहे असे वाटायला पाहिजे. म्हणून आपण भगवंताची उपासना रोज करायला पाहिजे. आणि मी सुद्धा रोज 2 वेळ उपासना केल्याशिवाय जेवण करत ना सकाळी तिकडे उपासना करून आलो. आपल्या घरी सुद्धा आपली उपासना चालायला पाहिजे. उपासने हळूहळू पक्व होता अशी अवस्था येते की उप म्हणजे समीप, आसन म्हणजे बसणे आणि नंतर आम्ही जिथे बसतो तिथे भगवंत येऊ लागतो. आम्ही जिथे बघतो तिथे भगवंत येणे म्हणजे उपासनेची पक्व अवस्था आहे. असू दे त्या रामाचे दर्शन आम्हाला झाले. आज आम्हाला खरोखर खूप महाराजांनी ज्या अर्थी इथे रामाचे स्थापन केले त्या अर्थी तुमच्या सगळ्यांच्यावर त्यांची पूर्ण कृपा आहे, अनुग्रह आहे. म्हणून ते महाराजांची कृपा सद्गुरु कृपा फार मोठी आहे. सद्गुरु कृपेशिवाय काहीही येऊ नाही शक्य नाही. म्हणून त्यांच्या कृपेनेच आपल्याला गुरु कृपा ही केवलम शिष्य परम मंगलम वित्त बलम चित्त बलम देह बलम गेह बलम तद्विना तु सर्व बलम निष्फलम. गुरु कृपा ही केवलम. त्या सद्गुरु कृपा प्राप्त व्हायला आपण भगवंताला शरण जायला पाहिजे. तेव्हा महाराज सुद्धा आपल्याला कृपा करतील, भगवंत सुद्धा आपल्याला कृपा करतील. याच्या मागे महाराजांची सत्ता आहे, महाराजांची कृपा आहे. आपण भगवंताची सेवा करू, त्या सद्गुरूंच्या आणि भगवंताच्या कृपेला पात्र होऊ. आज मला खरोखर खूप बरं वाटलं. आणि इथे आमच्याबरोबर 200-250 लोक आहेत. सगळ्यांना याची सोय आपल्या रमेश जोशी सुद्धा यासाठी खूपच त्यांनी खटपट. आता ते प्रत्येक वेळी नौबागला आलो की तिथली व्यवस्था वगैरे हे करत असतात. आणि इथे आलो तरी म्हणाले की तिकडचे सगळे बघतो आहे. खूप मला बरं वाटत. असे आपण सगळे इथले विश्वास सगळे भक्त लोक सगळे इतक्या प्रेमाने तुम्ही हे सगळे केलेले आहात. आतापर्यंत मला काय मराठी असे व्यवस्थित येत नाही तरी सुद्धा मी सांगितलेले तुम्ही अर्थात मनापासून समजून घेतला हे मला खूप बरं वाटलं. आणि आपल्या हे सगळ्याचं सार म्हणजे भगवंताचे नामस्मरण तेवढे आपण करू. महाराजांच्या चरणी आणि भगवंताच्या चरणी मी अनन्य भावनेने प्रार्थना करतो की त्यांनी आम्हाला सर्वांना आयुष्य आरोग्य आणि ऐश्वर्य देव.
आणखीन याच्यापेक्षाही आपल्याला भगवंताची भक्ती, नामाविषयी प्रेम आणि सद्गुरूविषयी अनन्य निष्ठा देवत असे प्रार्थना करून सद्गुरुनाथ महाराज की जय.